आरती। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने कल्याण पूर्वेत भव्य शिव प्रेरणा यात्रेला शिवप्रेमी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सर शिवकल्याण पुरस्काराने सन्मानित। सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व या मंडळाच्या विद्यमाने कल्याण पूर्वेत शिवजयंती निमित्त काढण्यात आली रॅली। आलेल्या भव्य शिवप्रेरणा यात्रेला शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। या प्रेरणात यात्रेत विविध संस्था, संघटनांचे चित्ररथ तसेच मान्यवर प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समितीच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा शिवकल्याण पुरस्कार यावर्षी ज्ञानार्जनाचे विविध अंगाने महान कार्य करणारे सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी गुलाबराव पाटील सर यांना देण्यात आला। कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणातून सुरू झालेल्या या प्रेरणा यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास मंडळाचे विश्वस्त भगवान शेठ भोईर, स्थानिक आमदार सौ सुलभा गायकवाड तसेच या वर्षीच्या महिला अध्यक्षा श्रीमती वंदना मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। या समयी माजी अध्यक्ष राजेश अंकुश, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, संजय मोरे, माजी नगरसेविका मनीषा अभिमन्यू गायकवाड, सुभाष मस्के, सुनीता खंडागळे, माधुरीताई काळे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले। यावेळी पोलीस परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नांदेड यांच्यासह अनेक मान्यवरांचे मंडळाच्या वतीने उचित सत्कार करण्यात आला। या समयी मंडळाच्या वतीने दिला जाणारा शिवकल्याण पुरस्कार सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गुलाबराव पाटील सर यांच्या ज्ञानार्जनाच्या कार्याच्या गौरवार्थ विश्वस्त नरेंद्र सूर्यवंशी, आमदार सुलभा गायकवाड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते देण्यात आला। या प्रेरणा यात्रेत नामांकित बासरीवाला, ढोल पथक, सम्राट अशोक विद्यालय तसेच मातोश्री रखमाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, रॉयल हायस्कूल, मातोश्री रखमाबाई विद्यालय, द्वारका विद्यालय, गायत्री विद्यालयाचे विद्यार्थी तसेच सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समिती कल्याण पूर्व, कोकण उत्कर्ष मंडळ यांचे चित्ररथ, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, ढालपट्टा, लाठीकाठी, मिल्के महाराज यांचे शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले पथक आदी संस्था संघटनांचा सहभाग लाभला होता। मार्गात ठिकठिकाणी भर रस्त्यावर सुनील चव्हाण आणि त्यांच्या टीमने समाज प्रबोधनात्मक घोषवाक्यांसह आकर्षक रांगोळ्या काढून शिवाजी महाराजांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या। तर तिसगाव नाक्यावर आमदार सुलभा गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेतील सहभागी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच मान्यवरांचा यथोचित सत्कार केला। ही प्रेरणा यात्रा गणपती मंदिर चौक, नाना पावशे चौक, काटे मानिवली नाका, तिसगाव नाका, म्हसोबा चौक, माता रमाई चौक या मार्गातून पुढे जाऊन या प्रेरणा यात्रेचा सांगता समारोप कर्मवीर दादासाहेब क्रीडा पटांगणावर करण्यात आला। या समय पुढील वर्षाच्या अध्यक्षपदी वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व श्री जगन्नाथ रामभाऊ नेरकर यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात यावी, सांगता समारोहाचे सूत्रसंचालन विश्वस्त विष्णू जाधव यांनी केले। आता पहिला तर आमदार आहेच आणि 39 वर्षानंतर शिवजयंतीची पहिली मी महिला अध्यक्ष झाली। आता ही परंपरा पडणार आहे, एक जेंट्स एक लेडीज। आणि कसं हे पुढे गेले नियोजनला, त्यासाठी राजू भाऊ, नाना सूर्यवंशी, विष्णू जाधव, रुपेश या लोकांनी मला सहकार्य केलं आणि आता सगळ्या जिजाऊ आहेत ना ह्या माझ्यासोबत आहेत। त्यामुळे ही जयंती आहे ना खूप चांगल्या प्रमाणात आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे आणि ह्याच्या पुढे करत राहणार आहे। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आहे आणि ही जयंती देशभर साजरी होत आहे आणि खूप उत्साहात होत आहे। आणि आज या जयंतीचे अध्यक्ष मोरे आई आहेत, या म्हणजे महिलाही एक आहेत आणि मी ही एक आमदार या कल्याण पूर्वेची आहे। आणि आज आमची ही रॅली खूप उत्साहात मोठ्या संख्येने जमलेली आहे आणि मी सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जयंती समितीचे आजी माजी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मी प्रथमतः मनापासून अभिनंदन, मनापासून त्यांचे आभार मानतो। खरं तर माझे
माझी मातृभूमी जरी धुळे जळगाव असले पण कर्मभूमी मात्र माझे कल्याण आहे. गेल्या 30 वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात केलेलं बहुमूल्य काम याची पोचपावती म्हणजे आजचा सन्मान. आजचा सन्मान हा केवळ माझा नसून पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट चषक विद्यालय संपूर्ण परिवाराचा सन्मान आहे. आणि या कल्याणसारख्या ऐतिहासिक नगरीत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जी सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचा आजचा सत्कार मिळाला. थँक्यू. कल्याण पूर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजित ही आजची भव्य अशी शोभायात्रा समितीच्या वतीनं आयोजित केलेली आहे. समितीच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे आणि कल्याण पूर्वच्या लाडके आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही आजची भव्यदिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या शोभायात्रेमध्ये जवळजवळ 10 ते 12 कल्याणपूरच्या शाळा, विविध प्रकारचे चित्ररथ, सामाजिक संस्था अशा सर्व उपस्थित राहिल्या आणि प्रचंड जवळजवळ 10 ते 15 हजार महिला आणि पुरुष शिवप्रेमी नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत. अतिशय भव्यदिव्य अशी ही मिरवणूक या ठिकाणी कल्याणपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.